स्वातंत्र्याचा अधिकार हा संविधानाच्या अनुच्छेद 19 ते 22 मध्ये सांगण्यात आलेला आहे। अनुच्छेद 19 हा भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीचे जे विवक्षित हक्क आहे त्यांचे हक्कांचे संरक्षण हे आर्टिकल 19 मध्ये सांगण्यात आलेलं आहे। आर्टिकल 19 हे 1 ते 6 पर्यंत म्हणजे त्याचे उपविभाग देण्यात आलेले आहेत। त्यातील आर्टिकल 19चा 1 जो आहे तेच त्याच्यामध्ये 6 अधिकार देण्यात आलेले आहेत आणि आर्टिकल 19चा 2 ते 6 जे आहेत त्याच्यामध्ये मात्र जे 19चा 1 मध्ये अधिकार देण्यात आलेले आहेत त्याच्यावरती जे प्रतिबंध आहेत ते आर्टिकलचा 19चा 2 ते 6 मध्ये सांगण्यात आलेले आहेत। माहितीचा अधिकार हा आपल्याला प्राप्त झालेला आहे, परंतु त्याच्याद्वारे तुम्ही भारताने किती अणुबॉम्ब बनवलेले आहेत ही माहिती मागू शकता का? तसंच तुम्ही भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत तुम्ही न्यायालयाचा अवमान करू शकता का? किंवा एखाद्याचं चारित्र्य हनन करू शकता का? नमस्कार मित्रांनो, मी जयश्री सम्राज्ञी यूट्यूब चॅनलमार्फत आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत संविधानाने आपल्याला जे दिलेलं स्वातंत्र्याचा जो मूलभूत अधिकार आहे त्याची माहिती घेणार आहोत। त्यापैकी अनुच्छेद 19चा 1 जो आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जे भाषण स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे 19चा 1 जो आहे त्याच्यातील त्याच्यामध्ये दिलेला आहे। मग हे स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे भाषण स्वातंत्र्य आहे ते कोणत्या कोणत्या गोष्टीतून दिसून येतं ते आपल्याला आणि त्याला 19चा जो 2 आहे त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टींनी म्हणजे त्याला प्रतिबंधित केलं जातं ते आपण आज पाहणार आहोत। तुम्हाला असणारी माहिती, तुमचे असणारे जे विचार आहेत ते जे आहेत ते मांडायचे किंवा ते अभिव्यक्त करायचे की हे जे आहे तेच त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। मग ते तुम्ही कोणत्या कोणत्या माध्यमातून सादर करत असता तर तुम्ही एखाद्या लिटरेचरद्वारे, तुमच्या कथेद्वारे असं तुम्ही ते सांगत असता। तर याच्यामध्ये किंवा एखाद्या कथेद्वारे जरी सांगितलं किंवा तुमचं सॉन्ग एखाद्या गाण्याच्याद्वारे, संगीताच्याद्वारे हे तुम्ही तुमची जी अभिव्यक्ती आहे ती तुम्ही सांगत असता। समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी म्हणजे ज्या काही अनिष्ट रूढी प्रथा परंपरा असतात मग त्याचं व्यंग करून दाखवणं, त्याचं विडंबन करून दाखवणं या ज्या गोष्टी आहेत त्या देखील तुमचं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे हे भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे या वेगवेगळ्या माध्यमांमधून तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असतो। आता फ्रीडम ऑफ प्रेस हे देखील भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचाच एक भाग आहे। तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही जे वर्तमानपत्र जे असतात जे त्याच्यामध्ये आपण काय पाहतो की त्याच्यामध्ये मनोरंजन असतं, खेळाच्याबद्दल माहिती असते, रोजच्या चालू घडामोडी असतात, राजकीय जे डावपेच चालू असतात किंवा राजकीय घडामोडी ज्या आहेत, समाजकारण आहे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या असतात। ज्यांना अर्थकारण पाहिजे असतं त्याची माहिती म्हणजेच तुम्हाला सेन्सेक्स कितीवरती गेला किंवा काय या असं आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या असतात त्यांची माहिती जी आहे ती याच्याद्वारे दिली जात असते। अशा पद्धतीने प्रेस जो आहे फ्रीडम ऑफ प्रेस हा भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्या अंतर्गतच येणारा भाग आहे। मूव्हीज आहेत त्या जेव्हा लोकांच्यापर्यंत पोचवल्या जात असतात तर त्याला मात्र सेन्सॉरशिप आहे। कारण हे जे चलचित्राचं जे किंवा जे आपण सिनेमा जो म्हणतो ते लोकांपर्यंत फार लवकर म्हणजे पोचणारं माध्यम असतं। लोकांच्यापर्यंत एखादी गोष्ट जी तुम्हाला त्या डायरेक्टर किंवा जे कलाकार असतात त्यांना पोचवायची असते ती फार लवकर पोचू शकते। किंवा त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या असतात की बिभत्स गोष्टी असतात किंवा एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये हाणामारी वगैरे हे जास्त प्रमाणात असेल किंवा एखाद्या धर्माच्या विरुद्ध किंवा एखाद्या आपल्या राज्याला आपली जी सार्वभौमता आणि जी
जी आहे किंवा आपली जी एकता आहे याला जर ती बाधा आणणारं जर त्याच्यामध्ये त्या मूव्हीजमध्ये असेल तर ते लोकांपर्यंत जर ते पोचलं तर ते चुकीचं होईल. याच्याकरता त्याला प्री सेन्सॉरशिप आहे आणि सेन्सॉरशिप झाल्यानंतरच कोणताही सिनेमा जो आहे तो दाखवला जातो. एखाद वेळेस त्याच्यामध्ये धर्माच्या बाबतीत देखील काही गोष्टी दाखवल्या जातात. मग धर्मामध्ये भांडण होणं आणि त्याच्यामुळे जी आहे सार्वजनिक सुव्यवस्था जी आहे ती मोडकळीस येऊ शकते. म्हणून देखील प्री सेन्सॉरशिप त्या बाबतीत आहे. बरं, प्रेसच्या माध्यमातून जर काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या तर त्याला ते पब्लिसाइज देखील झालं पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं मत जे आहे, तुमचं ओपिनियन आहे, तुमच्या ज्या आयडियाज आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचणं हे देखील आवश्यक असतं. ज्याचप्रमाणे ते पब्लिसाइज झालं तर ते सर्क्युलेट देखील झालं पाहिजे. मग लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत देखील ते सर्क्युलेशन झालं पाहिजे जातं. तसंच तुम्ही शांततेच्या मार्गाने एखादं परफॉर्मन्स किंवा जे तुम्ही आंदोलन किंवा ज्या गोष्टी असतात त्या देखील म्हणजे तुम्ही प्रेसच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी कळल्या तर त्यावेळी म्हणजे एखाद्या सरकारच्या विरुद्ध तुम्हाला जायचं असेल किंवा एखादा त्यांचा निर्णय तुम्हाला आवडत नसेल तर त्यावेळी तुम्ही ते कोणत्याही जी गोष्ट आहे ती शांततेच्या मार्गाने तुम्ही देखील ती करू शकता. पथनाट्याद्वारे तुम्ही जे समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट प्रथा वगैरे ज्या आहेत ते देखील त्याच्यावरती तुम्ही विडंबन वगैरे करून ते लोकांच्यापर्यंत पोचवणं हे देखील तुमचं म्हणजे केलं जातं. म्हणजे थोडक्यामध्ये हे भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे कोणकोणत्या पद्धतीने लोकांच्यापर्यंत पोचवण्याचा मार्ग आहे ते याच्यामध्ये हे स्वातंत्र्य जे आहे ते तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. अभिव्यक्ती तुम्ही आणखीन कोणत्या पद्धतीने दाखवू शकता की तुम्ही संगीताद्वारे, काव्याद्वारे, कथेद्वारे, त्याच्याप्रमाणे एखाद्या गाण्याद्वारे तुम्ही नृत्य करून देखील एखादी आता मूकबधीर एखादे असेल व्यक्ती असेल परंतु त्यांना जे सांगावायचं असेल तर ती व्यक्ती देखील त्याचं एखाद्या नृत्याद्वारे या नृत्याच्या आविष्काराद्वारे त्यांना जे सांगायचं आहे ते आपलं मत जे आहे ते आपलं ओपिनियन आहे ते लोकांपर्यंत ते पोहोचवू शकतात. मूव्हीजच्याद्वारे देखील हे तुमचं अभिव्यक्ती जी आहे म्हणजे आज देशामध्ये समाजामध्ये ज्या काही अनिष्ट गोष्टी होत असतील तर समजा आता हुंडाबळी वगैरे यासारख्या गोष्टी आहेत किंवा जे असतात की ते लोकांना भोंदूगिरी जी आहे ती समाजामध्ये जर असेल तर त्यापासून लोकांना म्हणजे डॉक्टराकडे जाण्याच्या ऐवजी तुम्ही जर बोकड कापा, बकरं कापा किंवा कोंबडं कापा अशा पद्धतीने जर सांगितलं असेल तर ह्या ज्या भोंदूगिरी आहेत तर त्यापासून लोकांना परावृत्त करण्याकरता देखील वेगवेगळी माध्यमं म्हणजे एखाद्या वेळी सिनेमामधून दाखवलं जातं, पथनाट्याद्वारे दाखवलं जातं. अशा पद्धतीने लोकांच्यामध्ये या गोष्टी पसरवल्या जातात. आणि मग म्हणजे हे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पुन्हा तुम्ही पेंटिंगद्वारे देखील तुम्हाला ज्या काही गोष्टी पूर्वीचे जर तुम्ही आता अभिव्यक्त जे होतं तर ते पेंटिंग जे होतं की जुन्या काळामध्ये ते लोकांच्याकडे म्हणजे अक्षर ओळख वगैरे नव्हती किंवा लोक आपल्या पेंटिंगद्वारेच ज्या काही गोष्टी होत्या त्या दगडावरती कोरल्या जायच्या किंवा त्याच्यानंतर आत्ता जे आहे आत्तासुद्धा म्हणजे पेंटिंगद्वारे म्हणजे कलरद्वारे तुम्ही एखादी गोष्ट जी आहे ती लोकांना म्हणजे अभिव्यक्त केली जाते. अशा पद्धतीने हे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जे दिलेलं आहे आणि त्याच्यातून लोक एकमेकांना म्हणजे आपलं नॉलेज जे आहे, आपली जी माहिती आहे, आपलं मत जे आहे त्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवण्याचं काम जे आहे ते केलं जातं. आता अशा पद्धतीने जी आपण ही माहिती पोचवली जात असते त्याचप्रमाणे तुम्ही सायलेंट राहणं ही सुद्धा एक अभिव्यक्तीचाच एक प्रकार असतो. आता सायलेंट राहणं म्हणजे तुम्ही म्हणाल हे सायलेंट राहणं म्हणजे काय? तुम्ही बघा एखाद वेळेस दोन राजकीय नेते वगैरे असतील आणि त्यांना एका काका पुतण्या असतील किंवा एखाद वेळेस बहीण भावंड असतील राजकारणामधले आणि मग ते त्यांच्याबद्दल की बहिणीला भावाबद्दल प्रश्न विचारला किंवा भावाला बहिणीबद्दलचा काही प्रश्न प्रेसवाल्यांनी विचारला तर त्यावेळी त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर देणं ते टाळतात आणि त्यावेळी जेव्हा ते टाळलं जातं तर तेव्हा ते काय म्हणतात? नो कॉमेंट्स. मग नो कॉमेंट्स म्हणजेच काय? राईट टू रिमेन सायलेंट म्हणजे सायलेंट राहणं हा अभिव्यक्तीचाच एक प्रकार आहे. तसंच तुम्ही आता घरामधलं जर उदाहरण घ्यायचं झालं, जर मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि मुलगा आलेला आहे आणि मग जेव्हा त्या मुलीला
घरातले सगळे मुलगा म्हणजे वर पक्षाकडचे लोक किंवा वधू पक्षाकडचे लोक हे जेव्हा एकत्र असतात आणि त्या मुलीला जेव्हा विचारलं जातं की काय तुला मुलगा पसंत आहे का, किंवा यावेळी ती मुलगी आपलं उत्तर म्हणजे सगळे मोठे लोक बसलेले आहेत त्यांच्यासमोर ते उत्तर मी देऊ की नको, ती लाजते आणि ते उत्तर ती देऊ शकत नाही. परंतु तिचे जे हावभाव असतात किंवा त्याच्यातून ती गप्प राहूनच म्हणजे आपलं मूक मत जे म्हणतात ते ती त्याच्यातून सांगत असते. म्हणजेच हे तिथे सुद्धा ती सायलेंट राहूनच आपलं अभिव्यक्त ती होत असते. अशा पद्धतीने तुम्हाला एखादी माहिती मिळणं म्हणजे एखादं नॉलेज असणं किंवा हे आवश्यक असतं. आणि त्यातूनच माहिती मिळणं म्हणजे प्रशासकीय जो कारभार जो चालू आहे, सरकारचा कारभार जे प्रशासकीय यंत्रणा करत असतात, निरनिराळी धोरणं वगैरे राबवली जात असतात आणि हे कशा पद्धतीने चालू आहे याची माहिती आपल्याला मिळणं आवश्यक आहे. असं जेव्हा वाटत असतं त्यावेळी लोक माहिती मागतात आणि त्यालाच तोच जो अधिकार आहे तो माहितीचा अधिकार हा देखील त्याच्यातलाच एक भाग आहे. म्हणजेच हा भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यातीलच हा एक भाग आहे. मग माहितीच्या अधिकारामध्ये आपण सगळ्या माहिती मागवण्याचा प्रयत्न करतो. प्रशासकीय कामकाज कशा पद्धतीने चालू आहे ते मागवतो. मग आपण त्यावेळी की करोना काळामध्ये किती पेशंट हे ॲडमिट झाले होते आणि किती लोकांना करोना झाला होता आणि करोनामध्ये किती लोक मेले, किती लोक दिवंगत झाले याची माहिती आपण मागवतो. त्यावेळी ती माहिती दिली जाते. परंतु हीच जर माहिती तुम्ही असं विचारलं की आपल्या भारत देशाने म्हणजे रक्षामंत्र्यांना जर तुम्ही प्रश्न केलात की आपल्या भारत देशाने आतापर्यंत किती अणुबॉम्ब बनवलेले आहेत, तर अशा पद्धतीने जर तुम्ही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर दिलं जाणार नाही. माहिती अधिकार हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये सरळ लिहिलेला आहे की ज्याच्यामुळे भारताची सार्वभौमता व एकता किंवा त्यांची भारताची सुरक्षितता जी आहे त्याला जर म्हणजे तुम्ही आव्हान देत असाल किंवा त्याची माहिती ती म्हणजे ज्या गोष्टी आहेत या कॉन्फिडेन्शियल राहणंच आवश्यक आहे आणि त्याकरता ती माहिती जी आहे ती दिली जात नाही. तर ही माहितीच्या अधिकारामध्ये देखील ही माहिती जी दिली जाते ती एक डॉक्युमेंट्सच्या द्वारे CD द्वारे म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धत म्हणजे ती दिली जाते. राईट टू रिप्लाय हा देखील जो आहे तो भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे त्याचाच एक भाग आहे. अशा पद्धतीने भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबद्दलची माहिती मी आतापर्यंत तुम्हाला दिलेली आहे. आणि माहिती अधिकारामध्ये आणखीन एक माहिती म्हणजे अशी आलेली आहे की आपलं मत जे आहे ते अत्यंत अमूल्य असं असतं आणि आपलं अमूल्य मत जेव्हा आपण एखाद्या उमेदवाराला देत असतो म्हणजे एखादा उमेदवार जो कोणत्याही पक्षाचा असतो तर त्याला जेव्हा आपल्याला द्यायचं असतं तर त्याची माहिती असणं देखील आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे तो उमेदवार जो आहे तो किती शिक्षित आहे, त्याच्यावरती किती केसेस आहेत म्हणजे क्रिमिनल केसेस किती आहेत, त्याचप्रमाणे त्याची संपत्ती किती आहे, त्याचप्रमाणे त्याच्यावरती कर्ज किती आहे, म्हणजे तो कोणत्या पद्धतीची ती व्यक्ती आहे ही माहिती जर तुम्हाला असेल तर अशी प्रत्येकाची माहिती आपल्याला असेल तरच आपण त्या माणसाला निवडू आणि त्याला आपण मत द्यायचं असतं. आणि त्याच्यावरती जो उमेदवार निवडणुकीला उभा राहतो त्याला देखील त्याचं हे ॲफिडेविट म्हणजे त्याचं शिक्षण, त्याचप्रमाणे त्याचं लग्न झालेलं आहे किंवा नाही, त्याला किती मुलं बाळं वगैरे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी देखील तुमच्यावरती कर्ज किती आहे, किती क्रिमिनल केसेस आहेत, किती तुमच्यावरती ॲसेट तुमचं काय आहे, या सगळ्या गोष्टी ॲफिडेविटच्या माध्यमातून त्याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे देणं आवश्यक असतं. आणि तेच मग ॲफिडेविट जेव्हा तुम्ही ज्यावेळी मतदान केंद्रावर जाता ते तिथे लावलेलं असतं, प्रत्येक व्यक्ती ते पाहतं आणि मग त्याच्यानंतर आपला मतदानाचा अधिकार त्या मनात ठरवतं की कोणाला आपल्याला मत दिलं पाहिजे. अशा पद्धतीने हा माहिती अधिकार जो आहे त्याच्यातून ही माहिती आहे ती लोकांच्या पुढे आता आलेली आहे. परंतु हे जरी स्वातंत्र्य आपल्याला जरी मिळालेलं असलं, भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरी आपल्याला मिळालेलं असलं तरी याच्यावरती आर्टिकल 19चा जो 2 आहे त्याच्यामध्ये ही बंधनं त्याला प्रतिबंध हा केलेला आहे. आणि हा प्रतिबंध म्हणजे काय आहे की ज्याच्यामुळे भारताची सार्वभौमता आणि भारताची एकता त्याचप्रमाणे सार्वजनिक सुव्यवस्था जी आहे
त्याचप्रमाणे राज्याची सुरक्षितता आहे, परकीय राष्ट्राशी आपल्याला मैत्रीचे संबंध जे आहेत, अब्रू नुकसानकी आहे, याचा आपल्या कोर्टाचा अवमान आणि की इन्साइटमेंट टू द एनी ऑफेन्स म्हणजे एखाद्या अपराधास चिथावणी दिली जाते की आणि सभ्यता किंवा नीतिमत्ता जी म्हटली जाते, या सगळ्या गोष्टींचा विचार करून याच्यावरती जेतवर बंधनं घालता येतात तिथपर्यंत बंधनं घातली जातात. म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य तुम्हाला मिळाले आहेत, पण ही बंधनं आहेत, याच्यामध्ये तुम्ही याचा वापर करून म्हणजे याची जिथपर्यंत बंधनं घालतात तिथपर्यंत बंधनं घालून किंवा जे प्रचलित कायदे आहेत त्याचा वापर करून जर त्याच्यापेक्षा जास्त जी बंधनं आहेत त्याच्या पलीकडे जर तुम्ही गेलात तर प्रचलित कायद्याद्वारे तुमच्यावरती ॲक्शन घेतली जाते. तुम्हाला तो पनिशेबल ऑफेन्स होतं आणि तुम्हाला मग ती शिक्षा मात्र केली जाते. किंवा राज्यास जर असं वाटलं की याच्यापेक्षाही वेगळा कायदा करणं आवश्यक आहे तर त्यापेक्षा हे जे प्रचलित कायद्याव्यतिरिक्त इतर कायदे देखील केले जातात. मग आता म्हणजे कोणती गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या प्रतिबंध घालण्याचं कारण काय? समजा तुम्ही माहितीच्या अधिकारामध्ये जर एखाद्या माणसाने जर माहिती म्हणजे तुम्ही अणुबॉम्ब किती बनवले ही जर माहिती तिथे बसलेल्या अधिकाऱ्याने देणं, त्याला ते बंधनकारक त्यांनी ते दिलीच नाही पाहिजे, कारण भारताची सुरक्षितता ही फार महत्त्वाची आहे. आणि ही माहिती समजा तो माहिती मागणारा माणूस नक्की जो त्याने जी माहिती घेतलेली आहे ती एखाद्या भारतीय माणसाला पुढे करून जर परकीय माणूसच ती माहिती मागवत असेल तर अशा गोष्टी येतात. म्हणजे भारताची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कोर्टाचा अवमान देखील म्हणजे एखाद्या हे जे आहेत आपले राजकीय आपले जे जज साहेब आहेत, न्यायाधीश जे आहेत त्यांच्यावरती किंवा कोर्टावरती तुम्ही भाष्य करू शकत नाही किंवा ट्विटरद्वारे देखील एखादे तुमचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. अशी घटना अलीकडेच झाली होती की त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजवरती ट्विटरद्वारे जी अवमान केला होता आणि त्या संदर्भामध्ये ती केस जी होती सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना अवमान झाला म्हणून कोर्टाचा अवमान झाला म्हणून देखील त्यांना म्हणजे दंडाची शिक्षा देखील एका सुप्रीम कोर्टच्या ज्येष्ठ वकिलाला देखील झाली होती. अब्रू नुकसानीचा एक भाग आहे. तुम्हाला भाषण स्वातंत्र्य दिलं म्हणून एखाद्याचं चारित्र्य हनन तुम्ही करू शकता का? नाही ना. एखाद्याला बाबतीत काही तुम्ही बोलायला सुरुवात केली की एखादी व्यक्ती अशीच आहे किंवा एखाद्या बाईबद्दल एखाद्या पुरुषाबद्दल काही तुम्हाला त्यांची माहिती पूर्ण नसताना, कोणतीही माहिती नसताना एखाद्या डॉक्युमेंटद्वारे किंवा एखाद्या टेलिफोनद्वारे कुठल्याही म्हणजे तुम्ही 4 माणसामध्ये ती जर गोष्ट पोचवत असाल तर ते मात्र त्याची अब्रू नुकसान की आणि जर ती व्यक्ती तशी नसेल तर मात्र तो एक ऑफेन्स होतं आणि ते तुम्हाला त्याच्याद्वारे पनिशेबल आहे. तसंच तुम्हाला भाषण स्वातंत्र्याद्वारे एखाद्या अपराधास जर तुम्ही चिथावणी देत असाल त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था जी आहे त्याला बाधा जर येत असेल तर देखील ते योग्य नाही. म्हणून तुम्ही देखील तुम्ही एखादं भाषण वगैरे ज्या गोष्टी करत असाल तर 2 जे गट असतात किंवा धार्मिक जे पंथ किंवा जे असतात वेगवेगळ्या लोक त्यांची भावना जे भडकवणं अशा ज्या गोष्टी जर झाल्या तर मात्र ते देखील योग्य असणार नाही. ज्याच्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था जी आहे अडचणीत येत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही चिथावणीखोर भाषण करणं देखील योग्य होणार नाही. तसेच सभ्यता आणि नीतिमत्ता. आता आपल्याला माहिती असेलच की बऱ्याच गोष्टी आपण पाहतो की कोणीही कसेही कपडे घालावेत किंवा लोकांना आजकाल की त्या मुलीने किंवा त्यांनी कपड्यावरती तुम्ही का बोलावं असं म्हटलं जातं की त्यांना स्वातंत्र्य आहे. निश्चितच स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य हे दिलेलं आहे. परंतु आपला राज्यघटनेचा जो 1902 आहे त्याच्यामध्ये सभ्यता आणि नीतिमत्ता हा देखील भाग आहे. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीचा म्हणजे मी आता हे जे सांगते एखाद्या वेळेस लोकांना हे पटणारही नाही, परंतु जेव्हा आपल्या घटनेमध्येच ही गोष्ट सांगितलेली आहे तर तुम्ही तो विचार करून म्हणजे तिथे सभ्यता आणि नीतिमत्ता ही असणं आवश्यक आहे आणि त्याचा विचार करून तुमच्या पोशाख जो आहे किंवा पेहराव जो आहे तो करणं आवश्यक आहे. तसंच म्हणजे हे पेहरावाच्या बाबतीत झालं, परंतु 2
जे गट आहेत त्यांच्यामध्ये भांडणं झालीत आणि ते जर टेलिकास्ट होत असेल आणि त्याच्यामध्ये शिवीगाळ होत असेल, अत्यंत घाणेरडे शब्द जर येत असतील आणि सगळेजण जे टी व्हीवरती आपण पाहत असू, तर त्याच्यावेळी आपण देखील पाहत असाल की जेव्हा तो भाग टेलिकास्ट होत असतो तर जिथे शिवीगाळ असते तर तिथला तो भाग जो असतो तो वगळला जातो किंवा बीफ असा तिथे केलं जातं. तिथे तो आवाज जो आहे तो बंद केला जातो, म्हणजे ते लोकांपर्यंत ते पोचू नये. ती घाणेरड्या म्हणजे सभ्यता आणि नीतिमत्ता याचा तिथे म्हणजे प्रेसला देखील ते गोष्ट ती पाळावी लागते. म्हणजे बिभत्स गोष्टी ज्या आहेत त्या देखील दाखवणं अत्यंत चुकीचं आहे. अशा पद्धतीने जे आहे किंवा आमचे परकीय राष्ट्राशी जे मैत्रीचे संबंध आहेत आणि आम्ही एखाद वेळेस भाषण स्वातंत्र्य जे आम्हाला दिलेलं आहे आणि त्याच्याद्वारे आम्ही काही बोलायला जर आम्ही लागलो, समजा आता आम्ही असं ठरवलं की आम्ही ऑस्ट्रेलियाबद्दल, अमेरिकेबद्दल काही तिथे आमचे मुलं तिथे शिक्षणाकरता गेलेली आहेत आणि मग शिक्षणाकरता गेलेली आहेत आणि आम्ही त्यांचे जे मैत्रीचे संबंध आहेत परंतु आम्ही काहीतरी त्यांच्या विरोधात काहीतरी बोललो तर ते योग्य होणार नाही, कारण आपलेही लोक तिथे आहेत. त्याच्याकरता या ज्या बंधनं जी आपल्याला घातलेली आहेत ती अत्यंत योग्य अशीच आहेत आणि अशा पद्धतीने आपला जो 19चा 1 आहे त्यातील जो भाग आहे, ए भाग जो आहे म्हणजे भाषण स्वातंत्र्य आणि आपलं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे त्याच्यावरतीची जी माहिती जी आहे ती मी आपणास सांगितलेली आहे. तरी मी हा सांगितलेला जी माहिती आहे ती आपणास कशी वाटली ही मला कॉमेंटद्वारे तुम्ही सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका. धन्यवाद.